प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. येसु का नाम सुखदाई, भजन करो भाई. ए जीवन दो दिन का, जीवन दो दिन का. येसु का नाम सुखदाई, भजन करो भाई. जीवन दो दिन का, जीवन दो दिन का. ए जीवन है मिट्टी का पुतला, ए जीवन है मिट्टी का पुतला. धक्का लगे तो टूट जाए, भजन करो भाई. ए जीवन दो दिन का, ए जीवन दो दिन का. माणसाचं जीवन केवढं क्षणभंगूर. त्या क्षणभंगूर जीवनाची जर आपल्याला प्रचिती घ्यायची असेल तर काही क्षण दफनभूमीत जावं. तिथे असलेल्या खाचा, तिथे असलेल्या कबरा, तिथे असलेली थडगी ह्यांचं निरीक्षण करावं. भले मोठे डेरेदार वृक्ष जमीनदोस्त व्हावेत, तशी थोर मंडळी त्या ठिकाणी चिरनिद्रा घेत आहेत. ज्यांनी इतिहासामध्ये आपलं नाव कोरलं, ज्यांनी इतिहास घडवला, असे अतिरथी महारथी त्या ठिकाणी धुळीला मिळालेले दिसतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये शास्त्री पुरुषांचा निषेध करत असताना कबरा, थडगी ह्यांचा उल्लेख करत आहे. आणि तो उल्लेख करण्यामागे त्याचा एक हेतू आहे की ह्या ज्या कबरा आहेत त्या कबरात चुना लावलेल्या कबरांसारख्या आज आपण संगमरवरी मार्बल त्याच्यावरती मारत असतो, चिरा मारत असतो, ही थडगी आपण सजवत असतो. परंतु यहुदी समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला गुहेमध्ये पुरण्याची पद्धत होती, किंवा जमिनीमध्ये पुरायचं असेल तर त्या ठिकाणी थडगं आहे हे लोकांच्या लक्षात यावं म्हणून तो भाग चुन्याने सारवला जाईल. लांबून दिसायच्या त्या चुन्यामुळे किती सुंदर असं रूप त्यांना यायचं. आणि कधीकधी तो चुना दिसत नसल्यामुळे लोक सहज त्याच्यावरून चालायचे. एखाद्या कबरीवरून चालल्यामुळे आपण भ्रष्ट होतो, आपला विटाळ लागतो, अशी यहुदी समाजाची समज होती. आणि इथे लोक त्या चुना लावलेल्या कबरेवरून सहज चालतात आणि त्यांना कळत नाही की आपल्याला विटाळ होत आहे. हे नुसतं अज्ञान नाही, येशू त्याच्या पलीकडे जातो की ह्या कबरा जरी बाहेरून सुंदर दिसत असल्या तरी आतमध्ये त्या घाण आणि माणसांची हाडं ह्यांनी भरलेले असतात. अशा थडग्यांवरून चालत असताना माणसाला थोडं तरी जाणवलं पाहिजे की ह्या ठिकाणी अशा प्रकारची घाण आहे. हे प्रतीक कोणासाठी वापरलेलं आहे? शास्त्री पुरुषांच्या जीवनासाठी. बाहेरून किती सुंदर आणि छान दिसतात, आतमध्ये केवढं भ्रष्टपणा, विटाळ आहे. प्रभू येशू आणखी पुढे जातो की तुम्ही आपल्या पूर्वजांच्या संदेष्टांच्या थडगे किंवा कबरा उभारता, सजविता आणि असंही म्हणता की आम्ही त्यांच्या काळात असतो तर कदाचित आम्ही संदेष्टांचा घात केला नसता. म्हणजे आपण घात करणाऱ्यांचे पुत्र आहोत अशी कबुली हे लोक देत आहेत. ह्या सगळ्यांची गोळाबेरीज एका महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये होत असते आणि तो मुद्दा म्हणजे माणसाने दिखाऊपणाऐवजी अंतर्यामीच्या शुद्धतेकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. की ह्या दिखाऊपणामुळे एखादी व्यक्ती काही वेळ फसू शकते परंतु कायमची फसू शकत नाही. अब्राहम लिंकनचं एक सुंदर वाक्य आहे, यू कॅन फूल सम पीपल समटाइम्स, सम पीपल ऑल टाइम्स, ऑल पीपल समटाइम्स, बट नॉट ऑल पीपल ऑल टाइम्स. तुम्ही काही लोकांना कधी कधी फसवू शकता, काही लोकांना सतत फसवू शकता, सगळ्या लोकांना कधी कधी फसवू शकता,
परंतु सगळ्या लोकांना सदैव तुम्ही फसवू शकत नाहीत. हा दुटप्पीपणा कधीतरी बाहेर येत असतो. म्हणून माणसाने अस्सलपणा, सच्चाई, सचोटी, प्रामाणिकपणा ह्यांची कास धरावी. आतले आणि बाहेरचे वेगळे असता कामा नये. जे ओठात आहे तेच पोटात, आणि जे पोटात आहे तेच ओठात, अशा प्रकारचा प्रांजळ पारदर्शकपणा असणं हे प्रभू येशू ख्रिस्ताला इथे अभिप्रेत आहे. ती कृपा परमेश्वराकडे मागूया. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा महाळ असो नसो. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा महाळ असो नसो. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.